जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. तिचं पात्र आता खोल होईल, रुंद होईल. तिच्या काठी ऑक्सिजन पार्क सारखा पर्यावरणास अनुकूल प्रकल्प आकार घेत आहे. एलईडी दिव्यांनी शहर लखलखत आहे. या दिव्यांना वॉरंटी आहे, त्यामुळे विजेची बचत होणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या 10 वर्षांचा खर्च वाचणार आहे. ही सगळी कामं करताना आमदार संग्राम भैयांचं एकच उद्दिष्ट, आपलं नगर सुंदर दिसलं पाहिजे. क्लिनिंग केले, कारण जसं आपण आज पाहतो असे रस्ते झाल्यानंतर याला क्लिनिंग कशी करावं लागणार आहे. तर याला भविष्यामध्ये झाडू कामगार नाही, तर याला आपल्याला जसे आज मुंबईमध्ये किंवा शहराच्या मध्यवर्ती भाग असणारा देखील आपण जर परिसर पाहिला तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या रस्त्याचे कामं चालू पाहायला मिळतात. आणि ही रस्त्यांची जी कामं आहेत ही काय तात्पुरत्या स्वरूपाची नाही आहे. ही प्रत्येक काम, हे प्रत्येक पाऊल जे आपण उचलतोय ते भविष्यातल्या म्हणजे 15-20 वर्षाचा एक विजन ठेवून हे प्रत्येक कामाला आपण सुरुवात केली आहे. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं, प्रामुख्याने जर पाहिलं तर आज मध्यवर्ती शहरातला जो प्रमुख रस्ता आहे जुन्या शहरातला, तो पत्रकार चौकाकडनं आपल्या अप्पू-हत्ती चौक, अप्पू-हत्ती चौकातून हत्ती चौक आणि हत्ती चौकातनं तेलीखुंट आणि तेलीखुंटातून कापड बाजार आणि कापड बाजारातनं आपण जर पाहिला तर आपल्या आषाढोकी चौकापासून अगदी मायवड्याच्या ग्रामदेवत विशाल गणपतीपर्यंत संपूर्ण कॉन्क्रीटकरणाचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यातला फक्त एकच पट्टा अप्पू-हत्ती ते हत्ती चौक हाच डांबरीकरण आहे. बाकी उर्वरित जो पट्टा आहे हा संपूर्ण कॉन्क्रीटकरण आहे. आणि त्याच्यामध्ये त्या रस्त्याचं काम हे आता खोदाई करून, खोदाई कशाकरता करायची, अनेक लोकांचा प्रश्न असतो की खोदाई कशाकरता करायची, कारण की हे जुनं शहर आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण ज्या वेळेला आराखडा तयार केला, आराखडा तयार करत असताना याच्या बाबतीमध्ये एक वेगळी कन्सल्टंट एजन्सी अपॉइंट करण्यात आली. आणि ह्या एजन्सीच्या माध्यमातून कुठं काय प्लॅनिंग असलं पाहिजे. जसं आपण एखाद्या घराचं बांधकाम करतो, तर घराचं बांधकाम करत असताना जसं आपण पाईल घेतो तर पाईल किती खोल घ्यायची, मुरुम किती कुठपर्यंत, किती फुटापर्यंत मुरुम लागतो आणि बिल्डिंग किती वर जाणार आहे, त्याच्यावरती आपण हे सगळं नियोजन आपण त्याच्या माध्यमातून आपण करत असतो. तशाच प्रकारचं ह्या सगळ्या परिसरामध्ये देखील आपल्याकडं नगरमध्ये जर पाहिलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याकडं संपूर्ण एक काही केडगावचा परिसर आणि काही गुलमोहर रोडच्या भागातला परिसर हाच फक्त मुरुम असणारा परिसर आहे. बाकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे 80-90 ठिकाणी आपल्याला सगळ्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईल पाहायला मिळते. आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये हे ज्यावेळेस पाणी खाली जातं तर त्यावेळेला त्याचा एक खाली जमीन फुगती आणि फुगल्यानंतर त्याला क्रॅक डेव्हलप होतात. किंवा ते डांबरी जर असेल तर डांबरीकरण ते फार काळ टिकत नाही, खालून त्याला वल राहते. आणि म्हणून हे सगळं प्रयोजन हे जे करण्यात आलेलं आहे, आज प्रत्येक रस्ता खोदाई करणं, कारण जिथं जुने घरं असतात, जिथं जुने काही व्यावसायिक असतात, दुकानं असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेही ते रस्ते वरती जाता कामा नाही. घरांचं नियोजन हे जास्तीत जास्त करता आलं पाहिजे, पाणी कुठं गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता आज एक काळे मातीचा एक चांगला लेअर पूर्णतः आपण काढू शकत नाही, पण बऱ्यापैकी लेअर बाजूला करणे, त्याच्यामध्ये मुरुम फिलिंग करणे, सोलिंग करणे, चांगल्या प्रकारे त्याला रोलिंग करणे आणि त्याच्यावरती एक खालचं PCC कॉन्क्रीट आणि त्याच्यावरती नंतर फायनल लेअरचं कॉन्क्रीट, असं हे प्रत्येक रस्त्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आज हे नियोजन सुरू झालेलं आहे. आणि हे करत असताना थोडा कालावधी त्या संपूर्ण कामामध्ये लागत असतो. कारण कॉन्क्रीटचं काम म्हटलं जसं आपण स्लॅब भरतो घराचा किंवा कुठलाही स्लॅब भरला तर त्याला जवळपास 15-20 दिवस आपण पाणी भरून ठेवतो. त्याच्यावर कुठलंही वाहन जाणार नसतं तरी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, कारण ते भविष्यामध्ये लिकेज व्हायला नको. पण हा जो रस्ता आहे याच्यावरनं तर काही टनांच्या गाड्या किंवा आपल्या रोजची दैनंदिन वाहतूक ही होणार असते आणि मग त्याची खबरदारी आपल्याला अधिकची घ्यावी लागते. म्हणून या सगळ्या बाबतीमधलं प्रयोजन आज आपल्याकडनं करण्यात येत आहे. आणि त्यामुळं आज हे अनेक शहरामध्ये अनेक वेगळे रस्ते हे आज आपल्याकडं काम सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज जर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आज आपण जे काम करतोय हे काम करत असताना हे 150 कोटीचा जरी एक एकत्रित आराखडा असला तरी मान्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळपास आपण शासनाकडं जवळपास 500 कोटीपेक्षा अधिकचा मोठा आराखडा आपण सादर केला आहे. आणि त्याच्यामधला आज आपल्याला हा एक पहिला टप्पा आपण आणण्यामध्ये यशस्वी चाललो आहे. आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, पण एवढ्या कालावधीनंतर देखील आपल्या शहराला एवढा मोठा निधी कधी आजपर्यंत कधी मिळालेला नव्हता. म्हणजे आज हे मी सांगतो म्हणून नाही, तर आज आपण कुठलाही माहितीच्या अधिकारात जरी विचारलं
किंवा कुठल्याही एखाद्या माहितीतला तज्ज्ञ माणसाला विचारलं तरी त्याच्या बाबतीमधलं आपल्याला कुणी माहिती देण्याचं काम तुम्हाला निश्चित रूपानं केलं जाईल. पण एवढा मोठा निधी रस्त्यांकरता कधी आला नाही. आणि म्हणून हे एक चांगलं रस्त्यांचं जाळं हे आपण निर्माण केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आत्ताशी जवळपास 5-6 रस्त्यांचे कामं सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये जवळपास असे डीपी रोड म्हणजे 12 मीटर आणि 12 मीटरच्या पुढचे असणारे रोड असतात. ते आत्ताशी हे 5-6 रस्त्यांचं काम सुरू झालेलं आहे. अजून अधिकच्या रस्त्यांचं कामं एक पूर्णत्वाकडे जात असताना इतर रस्त्यांची देखील कामं आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळणार आहे. आणि जो रस्ता पूर्ण होईल त्याचं पुन्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण ह्या बाबतीमधली, रस्ता खराब होण्याच्या बाबतीमधली, खड्ड्यांच्या बाबतीमधली किंवा आपल्याला हे रस्ते क्लिनिंग केले, कारण जसं आपण आज पाहतो असे रस्ते झाल्यानंतर याला क्लिनिंग कशी करावं लागणार आहे, तर याला भविष्यामध्ये झाडू कामगार नाही, तर याला आपल्याला जसे आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक लोक आपल्याकडे जात असतात. जसं आपण पाहतो की तिथं एक खाजगी उद्योजकाच्या माध्यमातून तिथं व्हॅक्यूमच्या गाड्या उपलब्ध आहेत. आता भविष्यामध्ये आपल्याला देखील जसं फॉरेन कंट्रीमध्ये आपले बरेच लोक जातात, पुण्यामध्ये आपल्याकडे लोक जातात, तर तिथं जे व्हॅक्यूमच्या माध्यमातून रस्ते जे साफ करतात, तर तसं आपल्याला ते कॉन्क्रीट झाल्यानंतर आपल्याला देखील तशा गाड्या या आपल्या नगरच्या धर्तीवरती आपल्याला साफसफाईच्या बाबतीमध्ये आपल्याला उपलब्ध करावं लागणार आहेत. आणि एक रस्त्यांचं जाळं उभं राहिल्यानंतर असं अनेक वेळेला आम्ही सांगत असतो, रस्ता म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये जेवढ्या रक्तवाहिनी असतात तर तशा प्रकारे त्या शहराची ओळख रस्त्या म्हणजे त्या शहराच्या एक रक्तवाहिन्या असतात. आणि म्हणून या चांगल्या दर्जाचे झाल्यानंतर, चांगल्या रक्तवाहिन्या निर्माण झाल्यानंतर एक शहराचा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये उंचावणार आहे. आणि त्यामुळे एक शहर चांगल्या रूपानं नावारूपाला येणार आहे. म्हणून आज आपल्याकडे असे अनेक रस्ते आहेत की याची यादी आपण वाचू शकतो. अनेक आता ही वृत्तपत्रांमधून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांनी यादी पाहिलेली आहे. त्याच्यावरती फार मी आता आपला वेळ घेणार नाही. पण हे सगळं काम पुढे जात असताना आज एक जसं कोविडचा मी उल्लेख केला, जवळपास आपले 2-2.25 वर्ष, 5 वर्षाचा जो कार्यकाळ असतो, या कार्यकाळामध्ये जसं 2 वर्ष कोविडमध्ये गेले. आणि कोविडमध्ये गेल्यानंतर आपल्याला जसं व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या ठप्प झाल्या, तर तशाच रीतीनं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये अडचण झाल्या. तसं एक हॉस्पिटलचा एक विषय फार महत्त्वाचा होता की नगरला एक मोठं हॉस्पिटल हे आपल्याला असणं गरजेचं होतं. महानगरपालिकेची एकच जुनी वास्तू होती, आता मला ती आठवत नाही की कधीच्या काळातली ती होती, पण ती कैलासवासी बाळासाहेब देशपांडे यांनी डोनेट केलेली वास्तू होती. आणि त्यामुळे त्या दवाखान्याचं नाव होतं कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालय. पण तो फक्त महिलांच्या करता ते हॉस्पिटल होतं. पण कोविडच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की सिव्हिलला संपूर्ण कोविडचं हॉस्पिटल केल्यानंतर सगळी लोक ही महिलांच्या बाबतीमध्ये तिथं ज्या प्रसूती व्हायच्या तर त्या सगळ्या देशपांडे हॉस्पिटलला डायव्हर्ट करण्यात आल्या. आणि म्हणून तिथं फार मोठी अडचण निर्माण झाली होती. पण ज्या वेळेला एक विदर्भामध्ये एका रुग्णालयामध्ये काही दुर्घटना घडली आणि जे NICU होतं, NICU म्हणजे लहान मुलांचं ICU, त्या NICUमध्ये अनेक